हे राजसिंहासन. राजसिंहासन. हां, तर आता तुम्हाला कशी मेजर हवी आहे? आता हा जो गॅप आहे ना वरच्या फ्लाय मधला आणि महाराजांच्या मूर्तीमधला हा. गॅप एवढा ना? थांबा दाखव. आपल्याला पाहिजे. हा बघा. 2 इंचाची म्हणजे 2 इंचामध्ये बनवलं तर चेहऱ्यावरती नाही. 3 इंच. 3 इंच ना? हो 3 इंच आहे. 3 इंच आहे. तुमचं नेटवर्क गेलं दादा. बघा 3 इंच आहे ना? 3 इंच आहे. 3 इंच आहे पण आपल्याला 2 इंचच ठेवायला लागेल. कारण हो. का तिथे हे असतं. हा, बरोबर बरोबर. आता अजून काय हवंय? आणि होल कुठे कुठे मारून घ्यायचे ते पण विचार दादा. आता त्याचा होल कुठे मारून घ्यायचे मग तसं आम्हाला हे करायला? होल काय म्हणताय? होल कुठे कुठे मार? हो ना इकडे फ्रंट आहे ना फ्रंट हां मार्क आहे बघा. हा फ्रंट लाईक मार्क अजून थोडं पुढे येऊ द्या. थोडं पुढे. थोडं पुढे येऊ द्या. माऊलीकडे की पाठी? पुढे म्हणजे मागच्या side आहे. आपल्याकडे. हा ओके. हा बघा हा स्क्रू आहे बघा स्क्रू. हा 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 स्क्रूची मार्किंग आहे ना. हा. त्या स्क्रूच्या मार्किंगच्या बाजूला जर काढला तरी आपलं काम होऊन जाईल. ओके. इथे बाजूला ह्याच्याच बाजूला. इकडे हो हो हो. ओके. तिथे मार्किंग करा. मार्किंग करतो. आपल्याला ती लाईट घेता येईल त्यामध्ये. गुड हा एक्झॅक्टली बरोबर. गुड 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 गुड. ओके. मग ती फिरवता पण येते ना अशी थोडीशी इथे स्क्रू. नाही ही तुमची स्टेबल लाईट राहणार. अच्छा ठीक. स्टेबल असणार. ठीक आहे. ही स्क्वेअर समजा ना म्हणजे तुम्हाला काय सांगतो बघा किटकॅट आहे ना किटकॅट. बरोबर. किटकॅट चॉकलेटचा तो आडवा नाही उभा पकडायचा. असा आहे असा. चपटी आहे हा. ना चपटी अशी पकडायची. ती लाईट अशी येणार बेसिकली आपल्याला स्क्वेअर मध्ये. तर स्क्वेअर मध्ये तशी लावायची म्हणजे महाराजांच्या चेहऱ्यावरती फोकस राहील. ओके. चाल. मग जेणेकरून काय होणार पाठी रिफ्लेक्शन काचेवरती पडणार नाही आणि समोर पण डोळ्यावरती येणार. बेस्ट. वा. चाल. वा. आणि त्याची वायर वगैरे फिरवायला भेटेल ना म्हणजे त्यांना चान्स तसा. हा म्हणजे इकडे मारला ना तिची वायर वरतून जाणार आपली. हा चाल. ओके. वा. ती वायर गुड दिसणार गुड नाही आणि त्या लाईटीच्या पाठीला पुढे जाईल ते. ओके. गुड गुड. आणि तिथून ते उतरवून मग तिथून खालून घेता येईल. येस. मी तुम्हाला एक दोन फोटो आणि ही कसे असतील. इकडे फक्त आपल्याला हे लावायचं ना तुमचा अँगल वाला. पण ते इथे बॅरिकेड करायला लागेल का मग लाकडाचं वुडन? काही गरज नाहीये. काही गरज राहील ना त्याच्या स्क्रूला? हे बघ इथे. नाही ती रोहन दादा. हा बघा इथे हा स्क्रू आहे. रोहन दादा. रोहन दादा माझी शंका काय माहिती का की आता समजा इथे आहे ना माऊलीचं राजसिंहासन इथून स्टार्टर आहे बरोबर आहे ना मुंबई आहे का? आता इथून जर आपण विचार केला ना तिथून जेव्हा ती लाईट येणार ना तेव्हा ती माऊलींच्या इथे शॅडो नाही पडली पाहिजे हा विचार आहे ना म्हणून. हा डीओपीचा मिनिंग काय म्हणजे थोडक्यात आम्हाला क्लिअर कसं करायचं एक्सप्लेन. हा पाणी बॉटल. हा ओके. उभे नाही पाण्याच्या बॉटलसारखं उभं आकार असतो का? नाही पाण्याच्या बॉटल म्हणजे एक्झिबिशनला वगैरे असतात ते आपल्या ह्याला बोलतात काय? हा म्हणजे ज्वेलरी शॉपला वगैरे असतात ना त्या कुठे पण फिरवतात त्या तशा. बरं. हा बरं मी पण रोहन दादा तरी पण माझ्या मनात शंका आहे. नाही रोहन दादा सॉरी तुम्हाला त्रास होतोय पण तरी पण माझ्या डोक्यात काय शंका आहे. हॅलो त्याचा अँगल वाढवत असेल ना मग. अँगल नाही त्याची राहून दादा Length. इथल्या बिल्डिंगची हाईट मोठी आहे. इथलं बिल्डिंगचं टॉपर मोठं आहे हाईटला. मग त्याने म्हणून मला डाऊट येतो कारण की आपण मोस्टली मुंबईकर किंवा पुणेकर 8 फुटामध्ये खेळतो. इथे तो टॉप मोठा आहे उंच हाईटला आहे म्हणून तो हाईटवरून आत्ताच मी पाहिजे एखादा टॉप बनवून ठेवतो की तो उपयोगात होते ते लोक होते नाही तर नंतर परत चान्स नाही ह्या लोकांना करायला लाकडाचा. मग त्यांचं काय म्हणणं आहे की तिकडून जर हाईट आली ना खाली तर ती लाईट बरोबर माऊलींवर पडेल. हा आता असं आहे दादा आपण जो दाखवतो रोहन दादा तुम्हाला दाखवतो मी काय करणार माहिती आहे असा भिंतीला लागला वरती टॉपला हे बघ छताला रूफला आणि असा एक आला बरोबर आहे. तुम्हाला लावायला इथे हा डबल प्लॅटर असेल आला नंतर मग इथे काय तुम्हाला हे करायचं नाही तर नंतर संधी नाही मिळेल. नंतर हे लोक आपल्याबरोबर नाही येतं बिचारे मग ते वेगळ्या कामात परत आहेत. हां येतो का? वा टेन्शनच नाही मग.
बरं बरं आता दुसरं नाही दुसरं तुम्ही गुगलला सर्च मारून किंवा तुमच्या ह्याच्यातून तुम्ही फोटो पाठवा कुठला राईड्स आहे तो. बरं दुसरी गोष्ट कशी आहे नाही दुसरी गोष्ट कशी आहे दादा मी म्हणत होते की याचा पुढचा जो मेंटेनन्स आहे मी मुद्दा मांडला आहे आपला. मी मेंटेनन्स म्हणजे काय की समजा उद्या सकाळी मी असं निगेटिव्ह नाही बोलत आहे पण 6-7 महिन्याने किंवा 8 वर्षांनी किंवा काय तरीसुद्धा ती आपल्याला तो मिळेल का ती क्वालिटी परत ते सेट करायला असा विषय आहे. तेच वा ग्रेट हां पैसे 2 महाग जाऊ देत पण आपल्याला काम तिथे जीव लावूनच करायचं. ग्रेट आणि गरम व्हायला नाही पाहिजे बरोबर आहे म्हणजे कारण का ती 24 तास चालू ठेवणार ते लोक बहुतेक असं लक्षात घ्या. म्हणजे आतली पण जी माऊलीवर येणार तुम्ही परफेक्ट आयडिया दिली आहे म्हणजे माझ्यापेक्षाही तुम्ही सुपर लेवलला ते काम करताय की तुम्ही परफेक्ट तिथे नाही म्हणजे माऊलीवर जे येतात ते शांत वाटणार आहे एकदम सुंदर आणि कुठे रिफ्लेक्ट नाही होणार आहे परत रिव्हर्सला. मोस्टली काय करतात लोक लायटिंग भरपूर फिरवतात पण ती रिव्हर्स झाली की तुमची साधना नष्ट झाली बरोबर. तर हा जो विषय आहे तो रोहन दादांनी परफेक्ट लक्षात घेतला. आणि दुसरी गोष्ट मी पुन्हा एकदा रोहन दादांचं कौतुक करतोय की आज ते उत्तम प्रकारे आपल्याला अशी संवाद साधतात. आणि दुसरी गोष्ट मी योगेश दादांचं कौतुक करतो की त्यांनी लगेच लॉजिक लावलं आणि व्हिडिओ कॉल केला. हॅलो लगेच लॉजिक लावून व्हिडिओ कॉल केला आणि परत इथे एक शूट होतं आहे बघा इथे एक कॉल शूट होतं आहे. आता त्याच्यात कसं आहे की हा कॉल शूट होऊन आपल्या एक त्याचं यूट्यूब बनेल कारण का तुम्हाला पण हे उपयोगी पडेल की एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करत असताना कसा गाईड घ्यायचा आणि कसा गाईड प्रेझेंट करायचा. दादा रोहन दादा बरोबर की नाही. तर त्याच्यामुळे तुमच्या ह्या डिजिटल सिस्टीमचा उपयोग पण कसा करायचा हे माऊली आपल्याला बुद्धी देते. आणि हे माऊलींचं जे राजसिंहासन बसलं आहे म्हणजे बनवले गेलेलं आहे प्रचंड मेहनत त्याच्यासाठी झालेली आहे. म्हणजे अक्षरशः दागिना एखादा सोनार दादा जसं कलाकारी करतात ना कलाकुसर तर तसं आपले हे त्रिमूर्ती योगेश दादा आपले आमचे हनुमान काका आणि आमचे संजू काका हे फार मेहनत करतात. ज्योतिर्मय दीदींचं डायरेक्शन आहे ह्याच्यामध्ये गुरुमाईंचं डायरेक्शन आहे आणि मी सतत येऊन त्यांना टोकतोय काहीतरी बाबा हे असं नाही हे असं व्हायला पाहिजे असं नाही आणि तरी पण ते नाराज होत नाही आहेत. म्हणजे आमच्या भुलाई शेठची मला आठवण आली भुलाई शेठ प्रजापती आणि आमचे दिलीप काका मिस्त्री त्याप्रमाणे आमचे प्रदीप भाऊ काका त्यांचे 5 पांडव यांचे कारण का मी जरी काम झालं तरी सुद्धा मी काहीतरी चूक काढायचो आलं ना आणि मी ते काहीतरी पण ते लोक रागवायचे नाही प्रेमाने ते परत त्याला हे करून घ्यायचे आणि ते कव्हरेज करायचे. तर हाच गुण तुमच्यामध्ये दिसतोय मला. मात्र आमची तुम्हाला नम्र विनंती मी व्हिडिओ कॉल दिल्यावरती यूट्यूब पण करतोय की तुमच्यासारख्या दैवताने कधीतरी आमच्या माऊलीकडे चरण स्पर्श करावा आमची विनंती आहे. मुलं पण आमचे पण पदरात आहेत आई वडील आमचे पण पदरात होते आणि लक्षात आणि आमच्याबरोबर जनदरबार पण आहे तरी पण आम्ही माऊलीकडे तळ ठोकून आहोत. तुम्ही जर योग्य वयात माऊलीकडे आलात तर माऊली काहीतरी वेगळा चमत्कार घडवेल आणि तुमच्यासारख्यांची आमच्यावर कृपा होईल. रामकृष्ण माऊली. आणि मला असं वाटतं की तुमच्या सहभागी कधीच ते अडवणार नाहीत. आई वडील तर अडवण्याचा प्रश्नच नाही आणि तुमची छोटी दिदी आहे तर तुम्ही सहपरिवार नंतर यालच पण आधी पहिलं तुम्ही गाईडलाईनला जर प्रत्यक्ष आलं तर अजून काहीतरी आणि दुसरी गोष्ट दुसरीकडे गाईडलाईन आपलं पाहिजे माऊलीच्या कर्णकुटीकडे तर तोही तुम्हाला आम्हाला मिळेल आणि तुमच्या सहवासाचा स्पर्श आम्हाला मिळेल. रामकृष्ण माऊली. आदेश महोदय आदेश.